बटाट्याची आणि वाटाण्याची भाजी बनवत आहोत आपण. साहित्य घेतले: बटाटे, अद्रक, लसूण, वाटाणे, खोबरं, कोथिंबीर आणि तिळाचा आणि शेंगदाण्याचा कूट घेतला आहे आपण. गॅस चालू केलेला आहे आणि तेल टाकलेले. तेल आपलं छान गरम झालं, त्याच्यामध्ये खडे मसाले टाकले मी थोडेसे आणि आता मोहरी टाकायची आहे. तेल गरम झालेले आहे छानपैकी. मोहरी मस्त तडतडून द्यायची आहे छान मस्तपैकी. मोहरी झाली. आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकूया. कांदा मस्त ब्राऊन होऊ द्यायचा. तुम्ही कांदा कट करून टाकण्याऐवजी ग्रेव्ही पण टाकू शकता कांद्याची, छान लागते. कांदा गोल्डन झालेला आहे आपला. आता आपण त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकूया. त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान मस्त. आणि आता आपण त्याच्यात खोबरं टाकूया खिसलेलं आणि बटाटे टाकूया, म्हणजे वाटाणे पण व्यवस्थित तळून जातात त्याच्यात. मी इकडून नाही घेतलेले वाटाणे, त्याच्यात भाजीतच मिक्स करून टाकले. मी तिळाचा आणि शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. भाजीला छान ग्रेव्ही येते त्याने. तर मसाले टाकूया. कांदा लसूण मसाला टाकलाय मी. हळद टाकायची अर्धा चम्मच आणि लाल तिखट टाकायचं 1 चम्मच. तुम्हाला जसं हवं तसा तुम्ही टाकू शकता तिखट. त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे तेल सुटेपर्यंत. छान भाजी रेडी होती आपली. उकडून घेतलेला आहे मी बटाटा. तुम्हाला हवं तर तुम्ही असं पण तळून पण करू शकता भाजी. बटाटा तळून मी मॅश करून घेतलेला आहे बटाटा आणि तिळाच्या आणि शेंगण्याच्या कुटामध्ये थोडंसं पाणी टाकलं म्हणजे ग्रेव्ही दाटसर होती आपली. तर कोथिंबीर टाकूया थोडीशी. तुम्ही कुठल्याही भाजीला तिळाचा आणि शेंगण्याचा कूट टाकू शकता, त्यांनी भाजी खूप छान होती आणि घट्टशीर होती. छान आपले मसाले होत आहे. तुम्ही नक्की ट्राय करा, छान लागते भाजी. मी आता बटाटा टाकून दिलाय भाजीमध्ये, मसाल्यामध्ये व्यवस्थित छान परतून घ्यायचा मसाला वगैरे. त्या बटाट्याला व्यवस्थित मसाला लागला पाहिजे. खूप छान लागतो बटाटा खायला. तर ते मिक्स करून घेऊया आपण तिळाची आणि शेंगदाण्याची पेस्ट. त्याला आपण छान मिक्स करून घ्यायचं त्या मसाल्यामध्ये छान तेल सुटेपर्यंत. बटाटा पण मॅश करायचा थोडासा. तुम्ही पुरी सोबत पण खाऊ शकता भाजी, चपाती सोबत पण खाऊ शकता आणि राईस सोबत पण खाऊ शकता. छान लागते भाजी. आवडली असेल तर नक्की लाईक करा.